स्टडीमध्ये आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे पार्ट 10, जे की आपण चॅलेंज घेतलं होतं 10 दिवसांमध्ये इंग्लिश बोलणं शिकण्याचं. त्याचा हा पार्ट 10 असणार आहे. म्हणजेच हा आपला शेवटचा पार्ट असणार आहे. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर बघा आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलेलो होतो. तर बघा आता हे होते आपले सब्जेक्ट. तर सब्जेक्ट मध्ये आपण काय काय शिकलेलो होतो. सर्वात पहिले इंग्लिश बोलण्याचा पार्ट 1 मध्ये, म्हणजे मी तुम्हाला सर्वात पहिले रिव्हिजन करून देतोय, कारण की एवढं शिकल्यानंतर आता तुम्हाला इंग्लिश येणारच आहे. हा काही जास्त मिनिटाचा व्हिडिओ नसणार आहे, फक्त 24-25 मिनिटाचा व्हिडिओ राहील. तर बघा सर्वात पहिला काय राहायचा आपला, मी सांगण्याकरता आपण वापरत होतो आय. म्हणजे सर्वात पहिले आपण काय तयार केला होता, आय तयार झाला होता सर्वात पहिले. आणि जो दुसरा होता हा आय आणि तो मिक्स होऊन तयार झाला आम्ही. म्हणजे तो कशा करता होता, सिंग्युलर म्हणजेच प्लुरल करता तो तयार झाला. आता हे सिंग्युलर प्लुरल असतात काय, तर बघा मी तुम्हाला एकदा सांगून देतो सिंग्युलर प्लुरल काय असतात. हे असतं आपलं सिंग्युलर, हे असतं प्लुरल. तर सिंग्युलर मध्ये समजा आपण एक्झाम्पल घेतलं बॉय, तर आता प्लुरल मध्ये आपण बॉय असं लिहिलं आणि इथे फक्त आपल्याला काय करायचंय तर यसचा वापर करायचा आहे. म्हणजे हे काय झालं आपलं, तर बॉयज झालं. म्हणजेच आता एक सोडून याच्यात 3-4 येतील. म्हणजे किती येतील ते, फक्त एकापेक्षा जास्त राहतील. म्हणजे तेच काय असतं आपलं अनेक वचन असतं, म्हणजेच प्लुरल असतं. समजा आपण घेतलं ग्लास, तर प्लुरल मध्ये काय येणार आहे, ग्लास. सर्वात पहिले आपण असं घेऊ आणि जर पहिलेच यस लागलेला आहे तरी ते वापरायचं आहे ई आणि यस. म्हणजे झालं आपलं ग्लासेस. एक सोडून ते 3-4 ग्लास झाले. समजा आता मी म्हणलं गर्ल, तर प्लुरल मध्ये काय येईल, गर्ल्स. अशा प्रकारे ते येणार आहे. आणि सर्व मिक्स करून काय तयार होत होता आपला, आय मिक्स करून आम्ही म्हणाय करता. आम्ही म्हणजे किती जण असतील ते 3 नाहीतर 4. 2ही जण असले तर आपण काय म्हणणार आहे, आम्ही. तर आय तयार केल्यावर वी ची गरज पडत होती. वी म्हणजे काय, आम्ही राहत होता बघा. आणि नंतर काय राहत होता आपला, तू सांगण्याकरता. काय सांगण्याकरता, तू सांगण्याकरता बघा. तर तू कशा प्रकारे वापरत होतो आपण, आय आणि वी तयार होऊन आपल्याला काय म्हणायची गरज पडली, तू म्हणायची गरज पडली. म्हणजेच त्याच्याकरता वापरला गेला तर यू वापरला गेला. नंतर यूच्या नंतर हा जो यू होता तो सिंग्युलर करता तयार झाला. म्हणजेच तू म्हणाय करता तयार झाला. पण आता एका यूची गरज होती अजून, तुम्ही. काय म्हणायची गरज होती, तुम्ही. तर हे सगळं मिळून तुम्ही म्हणाय करता यू होता, त्याच्याकरता पण एक यूच काढला गेला. तुम्ही म्हणाय करता पण काय काढला गेला, यू काढला गेला बघा. आता यू यू नंतर आता हे सगळं तयार होऊन म्हणाय करता तो म्हणाय करता काय तयार झाला, तर तो म्हणाय करता ही तयार झाला बघा. काय तयार झाला, ही तयार झाला बघा. आय वी यू यू ही. आता हे सगळं तयार झाल्यावर एक राहिलं होतं, जे की होतं म्हणजे एक अजून म्हणाय करता ती असं म्हणाय करता. समजा समोर एक मुलगी बसलेली आहे, तर मी दुसऱ्याला म्हणेल ती, तर असं म्हणाय करता काय वापरला गेला, तर फी वापरला गेला. सी म्हणजे ती. तर बघा आता नंतर हे सगळं वापरून एखाद्या वस्तू करता वापराय करता काढला गेला. वस्तू म्हणजे जी की निर्जीव वस्तू आहे तिच्या करता काढला गेला. निर्जीव म्हणजे सजीव म्हणजे जे की हालचाल करू शकतात त्यांना आपण सजीव म्हणतो. आणि ज्यांच्यात जीवच नसतो, काही जीवच नसतो, त्याला आपण काय म्हणतो, निर्जीव म्हणतो. तर बघा सी. आणि तशा निर्जीव वस्तूंकरता काय काढला गेला, तर काढला गेला ईट. म्हणजे त्याच्यात समजा बेड असेल, काही आपला सोफा असेल, समजा बोर्ड असेल, तर याच्यात का जीव आहे का, नाही. तर यांच्याकरता ईट काढला गेला. हे सगळं तयार झाल्यावर आपल्याला काय म्हणायची गरज पडली, ते. तर ते म्हणाय करता आपण
काढला, दे काढला आपण, ते म्हणाय करता. म्हणजे झालं आय, वी, यू, ही, सी, इट, दे. हे सगळं म्हणाय करता आपण काय काढले, तर हे तयार झाले. बघा हे तर तुमचे पाठच असतील, कारण की आपण पार्ट 1 मध्ये शिकलेलो आहे. बघा आता तुम्ही याला काय म्हणत होते, असं वाचत होते ना तुम्ही पहिले याला. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, अजून पुढचा काय आहे, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, दुसरा यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, आणि नंतर सी म्हणजे ती, नंतर राहायचा इट. इट म्हणजे एखादी वस्तू आहे असं सांगण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही याला मराठीतून म्हणत होते दे म्हणजे ते. तर बघा अशा प्रकारचं तुम्ही वापरत होते. बघा जसं की आय समोर आपण काय वापरतो, एम. नंतर वी समोर आपण काय वापरतो, आर. यू समोर आर, यू आर. दुसऱ्या यूला पण आर, यू आर. ही इज, सी इज, इट इज, दे आर. बघा अशा प्रकारे आपण वापरत होतो. तर बघा वापरायचं तर अशाच प्रकारे आय एम अ बॉय, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. यू आर अ बॉय, तू मुलगा आहेस. अशा प्रकारे जे ते आपण वापरत होतो. समजा मी म्हणलं आता आयला डायरेक्ट मी म्हणूच नका, बोल ना, आय म्हणा डायरेक्ट. आय म्हणजे आय, वी मागे, वी, यू, दुसरा यू, नंतर ही, नंतर सी, इट, नंतर राहायचा दे. दे म्हणजे ते करता वापरला जायचा आपला दे. म्हणजे अशा प्रकारे जे ते आपण सगळ्यांना वापरत होतो. आता डायरेक्ट यांनाच आपल्याला काय करायचं, इंग्लिश मध्ये बोलायचंय. आय, आय. समजा आम्ही म्हणताना डायरेक्ट म्हणा वी, आम्ही आहोत, वी आर. मी आहे, आय एम. अशा प्रकारे यू आर, तू आहेस, यू आर. तुम्ही आहात, यू आर. नंतर काय राहायचं आपला, ही इज, तो आहे, तो आहे. असं वापरण्याकरता वापरत होतो ही इज, सी इज, ती आहे. नंतर राहायचा आपला इट इज, ते एखादी वस्तू आहे. नंतर राहायचा दे आर, ते आहेत. अशा प्रकारे आपण यांना वापरत होतो. आता डायरेक्ट यांनाच आहे ना इंग्लिश मध्ये बोलायचंय. आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. आय एम कसा सेंटेन्स तयार केला, मी मुलगा आहे. काय करत होतो आपण, सर्वात पहिले मीला म्हणत होतो. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर दुसरा सोडला आणि तिसरा घेतला. नंतर आपण काय केलं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. आय लागला म्हणजे आयला काय म्हणतात इंग्लिश म्हणून, तर एम म्हणतात, म्हणून मी इथे घेतला एम. नंतर आय एम. हे मुलगा आहे, मुले का तिथे नाही, म्हणजे तो काय सिंग्युलर आहे. सिंग्युलर असला म्हणजे तिथे आपण लावत होतो अ, नंतर मुलगा, याला आपण इंग्लिश मधून म्हणत होतो बॉय. अशा प्रकारे आता डायरेक्ट म्हणा आय एम अ बॉय, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. तुम्ही जर पार्ट 1 बघितला नसेल तर मी या सगळ्यांहून तुम्हाला 5-5, 6-6 सेंटेन्स बनवून दाखवलेत, तो बघून घ्या. आणि पूर्ण पार्ट 9 पर्यंत पार्ट जर बघितले नसतील तर हा व्हिडिओ बघू नका, पहिले ते पार्ट बघून घ्या. तर अशा प्रकारे मी इंग्लिश बोलणार आहे. तर बघा आणि दुसरे काय राहत होते आपले, बघा अशा प्रकारे मी बोलणार आहे. वी आर अ डॉक्टर, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही सगळे डॉक्टर आहोत. वी आर अ डॉक्टर. यू आर अ डॉक्टर, तू डॉक्टर आहेस. यू आर अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात. सॉरी, डॉक्टर्स राहील ते, तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही लागलंय म्हणजे ते तुम्ही असं म्हणाय करताय. तू म्हणलंय का तिथे, नाही, म्हणजे तिथे म्हणावं लागेल डॉक्टर्स. समजा तू, तू हे काय झालं आपलं सिंग्युलर, म्हणजेच एक वचन. नंतर पण आता तुलाच अनेक वचन मध्ये म्हणलं तर तो येईल तुम्ही, असं ते अनेक वचन येणारे. म्हणजे तुम्ही, आम्ही, अशा प्रकारे ते येणारे. मी, आम्ही, यू, नंतर दुसरा पण यू, नंतर राहायचा ही, तो डॉक्टर आहे. ही इज अ डॉक्टर. सी इज अ डॉक्टर. सी इज अ गर्ल. अशा प्रकारे याच्यात सेंटेन्स येत होते.
तेच तुम्हाला आता इंग्लिश मधून बोलायचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पार्ट 10 मध्ये इंग्लिश बोलू शकणार आहे. बघा आता पुढे बघूयात. तर बघा आता हे जे दुसरे सब्जेक्ट, तर हे पण खूप महत्वाचं आहे. सर्वात राहायचा माझा, माझी, माझे याच्या करता वापरला जाणारा. म्हणजे तो काय राहणार आहे मित्रांनो आपला, तर तो राहणार आहे माय. कारण की तो वापरला जात होता माझा, माझी आणि माझे याच्या करता तो वापरला जात होता. आणि माय पासून दुसरा तयार झाला तर त्याचं नाव होतं युअर. म्हणजे माझा म्हणलं म्हणजे तुझा म्हणाय करता पण तर लागेलच, तर तो राहायचा आपला युअर. तर बघा काय राहायचा तो आपला युअर, माय, युअर. आणि तुझा म्हणण्याकरता हा युअर निघला आणि त्यापासून तुमचा म्हणायची पण तर गरज पडेलच. त्यासाठी हा अनेक वचनवाला युअर निघला, जो की आपल्या पहिल्या याच्यामध्ये निघला होता माय, युअर, युअर. समजा आता ह्या सगळ्यांपासून एक तयार झाला, तो होता त्याचा आणि त्याचे वापराय करता. तर त्याचं नाव होतं हिज. त्याचा, त्याचे, त्याची नाही त्याचे. तर बघा त्याचा आणि त्याचे वापराय करता हा तयार झाला, त्याचं नाव होतं हिज. हिज राहायचा मेल करता. आणि या सगळ्यांपासून एक तयार झाला हर. हर हर राहायचा तिचा, तिची, तिचे या करता राहायचा हर. हा हर त्याच्या करता वापरला जायचा. बघा जसं की आता हर नंतर राहायचा देअर. तर आता देअर कशासाठी वापरला जायचा, त्यांचा, त्यांचे आणि त्यांची याच्या करता वापरला जात होता देअर. तर बघा आता जसं की आणि मेल म्हणजे माणूस आणि हर जो आहे तो वापरला जायचा आपल्या फिमेल करता. आता मेल म्हणजे माणूस तर फिमेल म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. तर बघा देअर, माय, युअर, युअर, हिज, हर, देअर. तर बघा आता हे जे बघा हिज, हर, देअर तर येतातच आहे पण एक राहून गेला आपला. बघा या सगळ्यांपासून एक तयार झाला माय, युअर, युअर, अवर तयार झाला. अवर वापरला जात होता आमचा, आमची आणि आमचे हे घेण्याकरता. नंतर काय होता आपला हिज. हिज कशासाठी राहायचा, त्याचा आणि त्याचे याच्या करता हिज राहत होता. नंतर राहायचा आपला हर, जो की राहत होता फिमेल करता. हर राहत होता कशा करता, तिचा आणि तिचे या करता राहत होता हर. नंतर जो राहत होता देअर, देअर राहत होता त्यांचा, त्यांची आणि त्यांचे हे सांगण्याकरता आपला देअर राहत होता. मायहून समजा मी म्हणलं तू माझा भाऊ आहेस. तर बघा आता तुला इंग्लिश मधून काय म्हणतात, यू. म्हणून मी ते घेतला यू. पहिला घेतल्यानंतर दुसराही घ्यायचा नाही, तिसराही घ्यायचा नाही, मग घ्यायचा कोणता, तर घ्यायचा शेवटचा. यू लागला म्हणजे आयस ला काय लागतो, आर लागतो. नंतर यू, आर. नंतर काय करायचं, पहिला घेतला शेवटचा घेतला, नंतर दुसरा घ्यायचा मग तिसरा घ्यायचा. माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात, माय. म्हणून मी ते घेतला माय. नंतर भाऊला इंग्लिश मधून काय म्हणतात, तर ब्रदर म्हणतात. म्हणून मी ते घेतलं ब्रदर. युअर माय ब्रदर. तर अशा प्रकारे जे ते सगळे तयार होणार आहे. बट याला तुम्ही सरळ इंग्लिश मधून बोलायचंय. युअर माय ब्रदर, युअर माय सिस्टर, युअर माय फादर, युअर माय मदर अशा प्रकारे तुम्हाला बोलायचंय. युअर माय फ्रेंड अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला आता इंग्लिश वाचायचंय. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर, वी आर रीडिंग अ न्यूजपेपर. नंतर अजून यू आर रीडिंग अ न्यूजपेपर अशा प्रकारे ते येणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट इंग्लिश बोलायची आहे, इंग्लिश मध्ये तुम्हाला आता बोलायचंय. म्हणजे बघा जसं की तुम्हाला जर कोणती गोष्ट आवडते तर तिला म्हणतात लाईक. समजा तुम्हाला जर ती गोष्ट आवडत नाही तर तिला म्हणतात अनलाईक. तुमची काही करण्याची इच्छा असते, काही करण्याची इच्छा नसते. इच्छा असेल तर त्याला इंग्लिश मधून म्हणतात वॉन्ट, इच्छा नसेल तर त्याला इंग्लिश मधून म्हणतात अनवॉन्ट. अशा प्रकारे ते येणार आहे.
बघा आता तुम्हाला तर सगळं कळलेलं आहे आणि इंग्लिश कसे बोलावे हे तुम्हाला कळलेलं आहे, पण ज्यांना कळलेलं नसेल त्यांनी पार्ट 9 पर्यंत बघितलेले नाहीयेत, याचा अर्थ त्यांनी जाऊन बघून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.